ती साक्षीसाठी तिने स्मूदीची रेसिपी मागितलेली, स्वतः शेअर करते तुमच्यासोबत. डाळिंब, सफरचंद, खजूर, पम्पकिट सगळे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पाणी घेतलं अर्धा ग्लास. त्याच्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये डाळिंब टाकून मस्तपैकी सफरचंद टाकलं. त्याच्यानंतर सफरचंद टाकल्यानंतर त्यात खजूर टाकले, 2-3 खजूर ॲड केली. त्याच्यानंतर मी जेवढे सीड्स घेतलेले ना तेवढे सगळे सीड्स टाकले. माझ्याकडे बदाम वगैरे नव्हते. जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही ह्यात ना फक्त ॲपल टाकू शकता. तुम्हाला वेट गेन करायचं असेल ना तर तुम्ही ह्यामध्ये ना केळी टाकून मस्तपैकी मिक्सरला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची. पेस्ट म्हणजे कशाला ज्यूस टाईप बनवतो आपण तशामध्ये बनवायचे, जास्त ही करायची नाही आहे. त्याच्यानंतर पाणी वगैरे टाकून मस्तपैकी ब्लेंड केलं. त्याच्यानंतर हे बघा इकडे स्मूदी तयार झाली होती आपली. एवढी भारी लागते ना, तुम्ही एकदा नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा. आणि इथं त्याच्यानंतर आहे ना मी वरून आहे ना डेकोरेशनसाठी खजूर ठेवले आणि खजूर टाकल्यानंतर एक नाही मस्तपैकी एक नाही त्याच्यानंतर मी मध टाकलं होतं. तुम्ही मध टाकू शकता, ऑप्शनल आहे ते. आणि त्याच्यानंतर एक नाही मस्तपैकी स्मूदी आपली छान तयार झाली होती. आणि मला त्याला अजून छान बनवण्यासाठी ना मी माझ्याकडे गुलाबाचे फुलं होते ते त्यात पाकळ्या टाकल्या. पण एक पाकळी त्या स्मूदीवर जाऊन बसली ना, असं काहीतरी करत होते मी. आणि आवडलं असेल तर लाईक नक्की करा. चला बाय.